श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 जून 2024 वार शुक्रवार. या दिवशी आहे वटपौर्णिमा. या दिवशी प्रत्येक सुवासिनी हे व्रत करत असते, उपवास करत असते. ते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याचबरोबर अखंड सौभाग्य, सुख, शांती, समाधान लाभावं यासाठी. पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी काही सेवा केले, काही उपाय केले तर पौर्णिमेला कोणतेही केलेले काम हे पूर्णत्वालाच जाते, त्याचे इच्छित असे फळ मिळत असते. त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक महिलेने काही ना काही सेवा उपाय केले पाहिजे. त्याचबरोबर पौर्णिमा हे महालक्ष्मीचं व्रत आहे. श्री महालक्ष्मी म्हणजेच श्री लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी, त्याचबरोबर कर्जबाजारीपणावर काही उपाय मी सांगणार आहे. पौर्णिमा म्हणजे श्री लक्ष्मीनारायणाची सेवा. या दिवशी आपल्याकडून श्री माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंची आपल्याकडून सेवा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळं ते प्रसन्न होणार आहेत आणि त्यांची अखंड कृपा आपल्याला लाभणार आहे. तर कुठली सेवा करायची आहे ते मी या व्हिडिओ सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे येत्या शुक्रवारी दिनांक 21 मे रोजी सकाळी 7:32 पौर्णिमा चालू होत आहे व दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी 6:38 पौर्णिमा समाप्त होत आहे. पौर्णिमा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी यांच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस. या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी केली जाते. त्याचबरोबर या कालावधीत काही सेवा देखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे. महालक्ष्मीच्या व भगवान सत्यनारायण विष्णूंच्या कृपेचा अनुभव नक्की घ्यावा. या दिवशी शुक्रवार व वटपौर्णिमा असा अतिशय शुभ असा अमृत योग तयार झालेला आहे. त्यामुळे या दिवशी अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व या दिवसाला आलेलं आहे. घरच्या घरी शुक्रवारी तुम्ही शुभ पुण्यकाली म्हणजेच प्रदोषकाळी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीची व नंतरची 45 मिनिटं म्हणजेच हा प्रदोष काळ असतो. या काळात तुम्हाला श्री सत्यनारायणाची पूजा करायची आहे. बघा, कथा वाचन करायचे आहे व आरती करायची आहे. अनेक महिला हे दर पौर्णिमेला देखील सत्यनारायण करत असतात. ज्या नवीन आहेत त्यांनी देखील या सूर्यास्तापूर्वीची ही जी काही वेळ आहे प्रदोष काळ, त्या काळात श्री सत्यनारायण करायचं आहे. त्याचबरोबर सत्यनारायणाची पोथी वाचायची आहे, आरती करायची आहे. तसेच त्या अगोदरच देव्हाऱ्यात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेले श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडं जर कुबेर यंत्र असेल, रुद्रयंत्र असेल तर त्याची देखील पूजा करायची आहे. ते नसेल तर बघा, तुमच्याकडं महालक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, नाही तर आपली कुलदेवतेचा जर टाक जरी असेल ना तरी देखील चालणार आहे. तर याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करायची आहे. अतिशय महत्त्वाची ही सेवा आहे. त्याचबरोबर सत्यनारायणाचा जो शिऱ्याचा प्रसाद असतो तो फक्त घरातील व्यक्तींनीच खायचा आहे. बाहेरील व्यक्तींना हा प्रसाद द्यायचा नाही, हे मात्र लक्षात घ्या. हा कुणालाही द्यायचा नाही. अत्यंत महत्त्वाचा हा नियम आहे. हा प्रत्येकानंच पाळायचा आहे. त्याचबरोबर किमान 16 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. त्यातल्या त्यात जर तुम्हाला बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून हे पठण करता आलं ना तर अतिशय फलदायी आहे. तुम्हाला जमलं तर बेलाच्या झाडाखाली आवर्जून करा, नाही तर किमान तुम्ही घरात जरी केलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, त्या आधी सांगितल्याप्रमाणे श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे देवीचा टाक जरी असेल ना तर यावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे. आता कुंकुमार्चन सेवा कशी करावी याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. ही प्रत्येकानं करा. त्याचबरोबर श्री सुक्तम पठण करत श्रीयंत्रावर तुम्हाला 5 बोटांनी
हे कुंकू व्हायचं आहे, देवीचा मान सन्मान करायचा आहे. बघा नाही तर तुम्ही आपला नवार्णव मंत्र म्हणून देखील हे कुंकुमार्चन सेवा करू शकता. जे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही कुंकुमार्चन सेवा नक्की करायची आहे. तुम्ही श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर करा, देवीचा टाक असेल किंवा फोटो असेल, मूर्ती असेल, जे काही आहे तुमच्याकडं त्यावर तुम्ही ही कुंकुमार्चन सेवा नक्की करा. त्याचबरोबर आपल्याला श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर गीतेचा 15वा अध्याय देखील पठण करायचा आहे. यानंतर श्री व्यंकटेश स्तोत्र याचं देखील वाचन करायचं आहे आणि एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. ही अत्यंत महत्त्वाची आणि फलदायी अशी सेवा आहे, अत्यंत प्रभावी सेवा आहे. याने तुमचं जे काही कर्ज आहे ते देखील कमी होणार आहे. त्याचबरोबर प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन करणे, इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्य काळातच करावी. बघा, सेवा जर एका व्यक्तीला शक्य नसतील तर कुटुंबातील जे काही तुमचे सदस्य आहे त्यांनी सर्वांनी मिळून जरी वेळेप्रमाणे दिलेल्या सेवांपैकी थोडी थोडी सेवा जरी वाटून घेतली ना तरी देखील चालणार आहे. काहीच हरकत नाही. तुमच्या जसं शक्य होईल त्याप्रमाणे तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे. सत्यनारायण पूजन करतानाच श्रीयंत्र व कुबेर यंत्र, त्याचबरोबर तुमच्याकडं रुद्रयंत्र चौरंगावर मांडायचं आहे. या सेवेने लक्ष्मी प्राप्ती होत असते. त्याचबरोबर आपलं आरोग्य आहे ते देखील सुधारत असतं. वास्तूत शुभता निर्माण होत असते. या काही वास्तुदोष असेल, काही निगेटिव्हिटी घरात असेल तर ती देखील याने कमी होत असते. व्यक्ती कधीही कर्जबाजारी या सेवेने होत नाही. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. आजपर्यंत अनेक महिला या सेवा करत आहे आणि त्याचा अनुभव देखील घेत आहे. अतिशय प्रभावी अशा या सेवा आहेत. ह्या सेवा नक्की करा आणि तुम्ही देखील अनुभव घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी.